कॅस्केडिंग स्टाईल शीट. ओके, आता कॅस्केडिंग स्टाईल शीट म्हणजे काय असतं की तुम्ही एखादी वेबसाईट बघता. आतापर्यंत आपण काय बघितलं HTML मध्ये, फक्त स्ट्रक्चर बघितलं. स्ट्रक्चर म्हणजे काय, फक्त एक साचा. आता हे जे दिसतंय ना, याचं कलर कोडिंग असेल. कलर कोडिंग म्हणजे काय, आता हे जो लोगो आहे, लोगोच्या बॅकग्राऊंडला काहीतरी ब्ल्यूइश असा ब्लॅकिश त्याचा कलर आहे. परत या ब्लॉगवरती मी हॉवर केल्यानंतर त्याचा जो पॉइंटर दिसतोय ना, जो बाण आहे आपला माऊसचा, त्याचा हाताचं चिन्ह आलंय ना, ते सगळं CSS ने होतं. पर त्याच्यावरती हॉवर केल्यावरती काय होतंय, काहीतरी त्याचे बॅकग्राऊंडचं जी पोझिशन आहे, बॅक कलर आहे, तो जरा व्हाईटिश असा त्याला एक कलर आलाय. ते सगळं कशाने तुमचं होतं, तर CSS ने होतं. आणि CSS मध्ये अजून ॲडव्हान्स पार्ट आहे की विदाऊट जावास्क्रिप्ट पण आपल्याला भरपूर गोष्टी काय काय करता येतात. जसं मी सांगितलं की तुम्हाला HTML मध्ये पण करता येतं, तसं CSS मध्ये पण विदाऊट जावास्क्रिप्ट भरपूर अशा गोष्टी करता येतात की ते जावास्क्रिप्ट आणि फीचर्स वाटतं. CSS आपलं काय आहे की CSS स्टँड्स फॉर आपलं कॅस्केडिंग स्टाईल शीट. हा तुमचा इंटरव्ह्यूला पण क्वेश्चन येतात की CSS म्हणजे काय असतं आणि त्याचं CSS आपण किती जागी अप्लाय करू शकतो. CSS applying CSS टाइप्स. तर 3 प्रकारे आपण CSS आपल्या HTML पेजला अप्लाय करू शकतो. तर 3 प्रकार कोणते कोणते आहेत, तुमचं इनलाईन, नेक्स्ट आहे तुमची इंटरनल आणि एक्सटर्नल. आता इनलाईन म्हणजे काय, आपण एखाद्या टॅगवरती, इनलाईन इज वी आर अप्लाइंग CSS in element of HTML. इंटरनल म्हणजे काय, इंटरनल इज अप्लाइंग CSS using ID सिलेक्टर, तुमचा क्लास सिलेक्टर, तुमचे इलेमेंट सिलेक्टर आणि अजून कोणता असतो, सुडो क्लास, PSEUDO, सुडो क्लास सिलेक्टर. तर आज आपण सुडो क्लासचं सगळं टाईप बघणार आहे. सुडो क्लास CSS सिलेक्टर. आता हे झालं बेसिक डेफिनेशन्स असतील त्या. नेक्स्ट काय की आपलं व्हाय CSS इज रिक्वायर्ड. CSS का म्हणून आपल्याला आणावं लागलं की याच्या अगोदर 1995 का 94 साली आहे ना, ज्यावेळेस त्याने HTML काढलं, वेब ब्राउझर काढलं, त्यावेळेस फक्त ब्लॅक अँड व्हाईटच पेजेस येत होते. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे आता जसं ह्या नोटपॅडला माझं व्हाईट पेज आहे आणि त्याच्यावरती मी ही ब्लॅक दिसते ना, हे सगळं ब्लॅक पेज आहे, ब्लॅक अँड व्हाईट. तशा टाईपमध्ये HTML मध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट त्यासाठी येत होतं. व्हाय CSS इज रिक्वायर्ड. तर बिफोर CSS pages are black and white text. अजून काय असतं की त्यात स्पेसिंग आपण देऊ शकत नव्हतो. नेक्स्ट काय आहे की नो लेआउट्स. लेआउट म्हणजे पॅरेंट चाइल्ड रिलेशनमध्ये आपण बघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे CSS ला लागतं ना, ते पॅरेंट चाइल्ड रिलेशन लागतं. भरपूर जागी आपल्याला पॅरेंट चाइल्ड रिलेशन वापरायचं आहे. तर नो लेआउट. नेक्स्ट काय असू शकतं, आता विथ CSS आपण काय काय करू शकतो, तुमचं कलर्स असतील, तुमचे फॉन्ट साईज वगैरे असतील. नेक्स्ट असेल की प्रॉपर स्पेसिंग असेल. स्पेसिंग म्हणजे तुमचा डिव असेल, तुमचा हेडर टॅग असेल, तुमचा नॅवबार असेल ना, त्याच्यामधलं जे स्पेसिंग आहे ना, जसं ह्या एलिमेंट, हा जे मी काय लिहिलं आहे हा एक एलिमेंट समजा आणि हा विथ CSS पण एक एलिमेंट आहे. तर याच्यामध्ये जी स्पेसिंग असतं ना, ते सगळं स्पेसिंग कशामुळे अप्लाय आपण करू शकतो, तर CSS मुळे करू शकतो. तशा टाईपमध्ये स्पेसिंग.
प्रॉपर स्पेसिंग आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही रिस्पॉन्सिव्ह लेआउट्स. तर रिस्पॉन्सिव्ह या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत, एकदाच कोड लिहिणार आणि कोणत्या पण डिव्हाइसवरती तुम्ही रन केला तर तो झाला तुमचा रिस्पॉन्सिव्ह. जसं की आता मी एकदाच कोड लिहिणार आहे, कसा मी लिहिणार आहे कोड, तुम्ही लॅपटॉपमध्ये लिहिणार असताल, पण लॅपटॉपचा व्ह्यू कसा असतो, 16:9 असतो रेशो. 16:9 म्हणजे काय, तुमचा आता माझ्या लॅपटॉपची जी स्क्रीन आहे तर ती 1200 बाय 2040 पिक्सेल आहे. 1200 म्हणजे आपली उंची झाली आणि 2040 काय झाली, आपली रुंदी झाली. अशा टाईपमध्ये माझ्या लॅपटॉपची स्क्रीन आहे. तर या लॅपटॉपमध्ये जर मी कोड लिहिला तर तो कोड काय राहणार आहे, ते माझ्या लॅपटॉपपुरतं झालं आहे, माझ्या स्क्रीननुसार ते बिहेव करणार आहे. उद्या तुमचे जर लॅपटॉपची स्क्रीन असेल 16:10 असेल तर हे दोन जास्त करून आपल्या लॅपटॉपमध्ये बघायला भेटतात की 16:9, 16:9 आणि 16:10, की आपण एक्सटर्नल वगैरे डिस्प्ले लावतो ना, तर त्याचा रेशो असतो 16:10. तर त्यावेळेस काय होणार आहे की तुमचं रिस्पॉन्सिव्हपणा जाणार आहे, काहीतरी फाटणार आहे. त्यासाठी आपल्याला असा कोड लिहायचा असतो CSS मध्ये की तो एकदा रिस्पॉन्सिव्ह करायचा आणि तो प्रत्येक डिव्हाइसवरती चालला पाहिजे. तुमचं मोबाईल व्ह्यू असेल, तुमचा टॅबलेट व्ह्यू असेल, तुमचं मशीन असेल कोणतं पण, तशा टाईपमध्ये. तर पूर्वीच्या काळी कसं असायचं, लॅपटॉप अँड्रॉइड फोन याच्या अगोदर 2010च्या अगोदर त्यावेळेस पण CSS होतं. तर त्यावेळेस कोणते फोन होते की बटनाचे फोन होते. बटनाचे फोन तुम्हाला जर माहिती असेल नोकिया वगैरे, सॅमसंग, तर त्यावेळेस पण तुमचे ब्राउझर UC ब्राउझर वगैरे त्यावेळेस असायचे त्यात. आणि त्या UC ब्राउझरवरती आपण वेबसाईट, त्यावेळेस पण फेसबुक वगैरे, तुम्ही आता केलं आहे का नाही माहीत नाही, तर मी तर माझ्या 10वीच्या वेळेस फेसबुक वगैरे वापरलं UC ब्राउझरवरती. तर तशा टाईपमध्ये त्यावेळेस पण ते कलरफुल वेबसाईट दिसायची. तर ते कशामुळे, CSS मुळे, रिस्पॉन्सिव्हपणा. हे झालं तुमचं बेसिक, की CSS कशासाठी आलं, तुमचं कलर कोडिंगसाठी आणि रिस्पॉन्सिव्ह यासाठी. महत्त्वाचा त्याचा रोल आहे तो रिस्पॉन्सिव्हसाठी, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि रिस्पॉन्सिव्हसाठी आपण परत एक 3 ते 4 लेक्चर झाले आपली CSSची संपली की आपण बुस्टरॅप अप्लाय करणार आहे. बुस्टरॅपचे जे क्लासेस लिहून ठेवले असतात ना, ते आपण अप्लाय करणार आहे. तर CSS अप्लायचा एक सिंटॅक्स आहे. CSSचा एक अप्लाय करायचा एक सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स काय आहे की तुमचा सिलेक्टर कर्ली ब्रेसेस आणि त्याच्या आतमध्ये आहे ना की व्हॅल्यू प्रॉपर्टी असते. की व्हॅल्यू म्हणजे काय, प्रॉपर्टी येत असणार लेफ्ट साईडला. प्रॉपर्टी म्हणजे काय, तुमचा कलर असेल, तुमचा बॅकग्राऊंड कलर असेल, तुमचा फॉन्ट साईज असेल, किंवा टेक्स्ट हाईट वगैरे, विड्थ वगैरे, सगळं जी आपण जसं इमेज टॅगला आपण अप्लाय करत होतो ना, त्याच्याच इनलाईन CSS आपण त्याला म्हणू शकतो की विड्थ आणि त्याची हाईट आपण इमेज टॅगला आपण अप्लाय करत होतो. तसंच तेच सिलेक्टर इथं काय, आपण त्याचं इमेज टॅग IMG टाकायचं आणि त्याच्या आतमध्ये, त्याच्या बॉडीच्या आतमध्ये आपण काय टाकायचं, त्याची प्रॉपर्टी म्हणजे काय, त्याची विड्थ असेल, हाईट असेल, कलर असेल, बॅकग्राऊंड कलर असेल, ते सगळं टाकायचं. आणि त्याची व्हॅल्यू राईट साईडला येणार आहे, त्याची व्हॅल्यू, आणि सेमिकोलन मस्ट आफ्टर वन प्रॉपर्टी अप्लाइंग सेमिकोलन मस्ट. सेमिकोलन शिवाय ते अप्लाय होत नाही. तर या बेसिक चुका होतात की कधी कधी आपण अप्लाय करतो, सगळं होतं, फक्त एक सेमिकोलन दिल्या नसल्याने तुमचं पेज बिहेवियर सेम राहतं. जरी मी आहे ना एक फोल्डर बनवतो, सेशन 1, इथं करतो basic.html. बेसिक CSS. आता इथे मी काहीतरी टाकतो H1 टॅग. दिस इज फर्स्ट CSS लेक्चर. सेव्ह केलं, तुमचा गो लाईव्ह सर्व्हर आपण चालू केला. आता हे काय झालं, तुमचं ब्लॅक अँड व्हाईट पेज झालं, नुसतं तुमचं पेज झालं. आता त्याला मी एक हे सगळं सिंटॅक्स शिकवणार आहे. तर बेसिक सिंटॅक्स वापरायचं आहे आपल्याला. तुमचा H1 त्याची प्रॉपर्टी कलर ॲक्वा, सेव्ह केलं. तर बघा, तर ते
त्यांना जे विदाऊट सेमिकोलन पण आहे ना घेतलं. कधी कधी अशा केसमध्ये काय होतं की विदाऊट सेमिकोलन पण घेतं आणि कधी कधी असं होतं की ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल लाईनीचा कोड लिहिणार आहे ना तर त्यावेळेस ते सेमिकोलन नाही घेत. आता इथे मी टाकतो बॅकग्राऊंड कलर त्याचा ब्ल्यू टाकतो. सेव्ह केलं तर आता बघा मी इथं सेमिकोलन दिला नाही, इथं पण सेमिकोलन दिला नाही. आता त्याचं बिहेवियर काय झालं, त्यानं नाही घेतलं. तशा केसमध्ये सेमिकोलन आपला मस्ट आहे. सेव्ह केलं, आला त्याचा बॅकग्राऊंड कलर वगैरे. तशा टाईपमध्ये तुम्हाला सेमिकोलनचं लक्ष ठेवायचं आहे की सेमिकोलन राहिला नाही पाहिजे. हा तुमचा झाला बेसिक. आणि अजून एक आहे की कमेंट इन CSS. कमेंट काय आहे की आपलं स्लॅश स्टार स्टार स्लॅश. आता कमेंट सेक्शन आपल्याला कधी लागतो की ज्यावेळेस तुमचा CSSचा जो कोड आहे, आता हा 2-3 लाईनीस आहे, पण ज्यावेळेस तुमचा 2000 3000 5000 लाईनीकडे कोड जातो ना त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपण कोणता टॅग यूज केला आहे, कोणती प्रॉपर्टी यूज केली, आणि त्यावेळेस कंडिशनमध्ये कळत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कमेंट स्लॅश स्टार स्टार स्लॅश. आता याच्यामध्ये काय टाकणार, दिस इज H1 टॅग CSS प्रॉपर्टीज. CSS प्रॉपर्टीज असं तुम्ही कमेंट सेक्शन देऊ शकता कधी. आता त्यात पण आहे ना, पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप जाऊ की इनलाईन CSS पासून जाऊ की हा असं काहीतरी असतं. हे आपण थोड्या वेळाने बघू. नवीन बनवू आपण फाईल इनलाईन CSS .html. इथं स्निपेट घेतला. आता इथं पण टाकू आपण त्याचं टायटल इनलाईन CSS. एक पॅराग्राफ घेऊ, त्या पॅराग्राफवर टाकू लोरेम 20. सेव्ह केलं, कंट्रोल A. आपल्याला फॉर्मॅट सिलेक्शन कॉन्फिगर HTML लँग्वेज फीचर्स. ओके. आता जो आपला टॅग असतो तुमचा इनलाईन CSS कसा अप्लाय करायचा, इनलाईन CSS अप्लाय सिंटॅक्स की तुमचा टॅग, इथं टॅग नेम आणि इथं आहे ना तुमचा स्टाईल प्रॉपर्टी, ते स्टाईल इज इक्वल टू डबल कोटमध्ये प्रॉपर्टी कोलन व्हॅल्यू. असा तुमचा CSSचा टॅग आहे. एंडिंग टॅग. हे झालं तुमचा बेसिक सिंटॅक्स. तुमचा इनलाईन CSS कधी तुमचा जो पण टॅग आहे तुमचा, आता हा पॅराग्राफ टॅग आहे, त्याला आता मी काय करणार आहे की त्याला इनलाईन CSS वापरणार आहे. तर इनलाईन कुठं वापरायचं, मला या पॅराग्राफचा जो ओपनिंग टॅग आहे त्याच्या आतमध्ये स्टाईल प्रॉपर्टी इज इक्वल टू, तर एवढ्या त्याच्या प्रॉपर्टी आहेत. त्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत ना त्या सगळ्या इनलाईनमध्ये येतात. आता त्याचं मला काय पाहिजे, त्याचा कलर पाहिजे. कलर कोणता घेऊ, ब्लॅक नाही अप्लाय होणार, तर ब्राऊन घेऊ आपण. ब्राऊन कलर घेतला, सेव्ह. आता कलर प्रॉपर्टी काय असते, या टेक्स्ट आहे ना हे टेक्स्ट, त्या टेक्स्टचा कलर ब्राऊन झाला. इथं आला का तुमचा टेक्स्टचा कलर आहे तो ब्राऊन झाला. आता यात मला अजून काय पाहिजे की त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे, बॅकग्राऊंड कलर म्हणजे काय, त्या टेक्स्टच्या मागं जी पांढरा आहे ना त्या पांढऱ्या पट्ट्यात मला ब्ल्यू कलर पाहिजे, ॲक्वा. सेव्ह केलं तर आला का तुमचा जो पॅराग्राफ आहे त्याच्या मागचा कलर तुमचा ॲक्वा कलर आला. हा झाला तुमचा CSSचा पहिला टाईप की इनलाईन CSS कसं वापरायचं. जसं मी सांगितलं की तुमचा स्टाईल टॅग वापरायचा इज इक्वल टू लेफ्ट साईडची प्रॉपर्टी आणि राईट साईडची व्हॅल्यू. लेफ्ट साईडला काय त्याचा कलर, कलर म्हणजे काय तुमचा जो टेक्स्ट आहे ना त्याचा कलर, आणि बॅकग्राऊंड कलर म्हणजे काय जे पण तुम्ही टेक्स्ट आहे ना हा पॅराग्राफ जो टॅग आहे ना पॅराग्राफ अख्खा टॅग त्याचा बॅकग्राऊंड टेक्स्ट असतं ते.
आता हा पॅराग्राफचा टॅग एवढं त्याची साईज आहे, त्याचं बॅकग्राऊंड टेक्स्ट काय झालं, ॲक्वा झालं. अशा टाईपमध्ये बेसिक इज रिक्वायर्ड इनसाइड ऑफ ज्यांना इनसाइड रिप्लाय द्यायला वेळ नसेल ना त्यांनी लेक्चर लेफ्ट करा बरं. तुमचं इंटरनल सी एस एस रिक्वायर्ड इनसाइड ऑफ हेड टॅग स्टाईल टॅग. याचा अर्थ काय आहे की तुमचा जो इंटरनल सी एस एस कधी अप्लाय होतो की तुमचा जो हेडिंग टॅग असतो ना, हेडिंग टॅग म्हणजे तुमचा हा टॅग बॉडीच्या वरती जो टॅग असतो तो हेडिंग टॅग, त्याच्या इमिजिएट ऑफ क्लोजिंग टॅग वी नीड स्टाईल टॅग. आता आपल्याला इनलाईन झालं. नेक्स्ट आहे आपला कोणता, इंटरनल सी एस एस डॉट एच टी एम एल. तुमचं स्निपेट घेतो. सेम आता काय करू आपण, 2 पॅराग्राफ घेऊ आणि त्या पॅराग्राफला लोरेम 20 आणि या लोरेमला आपण 30. फॉर्मॅट सिलेक्शन सेव्ह केलं. नेक्स्ट आपण काय करू, एक H1 टॅग घेऊ. H1 मध्ये टाकू फॉर इन्फोसिस्टीम्स. सेव्ह केलं. आता बघा त्याचं विदाउट सी एस एस हे असं दिसतं टेक्स्ट, ब्लॅक अँड व्हाईट. आता आपल्याला काय पाहिजे की इंटरनल सी एस एस वापरायचं. इंटरनल जसं काय की इमिजिएट ऑफ क्लोजिंग हेड टॅग, हा तुमचा क्लोजिंग हेड टॅग आहे ना, त्याच्यावरती लगेच आपल्याला स्टाईल टॅग वापरायचा. आणि त्या स्टाईल टॅगमध्ये काय वापरायचं आपल्याला, तुमचा एलिमेंट आपण घेतला H1, त्याचा सिंटॅक्स आठवा. मी काय सांगितलं, तुमचा एलिमेंट नेम कर्ली ब्रेसेस, त्या कर्ली ब्रेसेसवरती लेफ्ट साईडला प्रॉपर्टी आपल्याला H1 ला काय देऊ आपण, कलर देऊ. आणि त्याचा कलर आपण करू ब्ल्यू, ॲक्वा करू ॲक्वा. राईट साईडची व्हॅल्यू सेव्ह केलं तर आला का तुमचा कलर, फॉर इन्फोसिस्टीम या शब्दाचा कलर ॲक्वा आला. आता मला पॅराग्राफ टॅग पाहिजे. तर पॅराग्राफमध्ये काय होणार की जेवढे पण पॅराग्राफ टॅग आहेत ना, त्या सगळ्या पॅराग्राफचा टॅगचा कलर जो आहे तो मी चेंज करतोय. याचा कलर टाकतो, देऊ आपण चार्ट रियूज असा काहीतरी आपण कलर दिला, चार्ट रियूज. सेव्ह केलं. आला का तुमच्या सगळ्या पॅराग्राफचा कलर चार्ट रियूज आला. नेक्स्ट अजून आपल्याला वाटलं की बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू ठेवू. आला त्याचा बॅकग्राऊंड कलर. आता मला सांगा, ह्याच्या सगळ्या प्रॉपर्टी जर आपण इनलाईन वापरल्या असत्या तर प्रत्येकाचा यूज असतो. जसे की तुम्हाला स्पेसिफिक एका कॉम्पोनंटसाठी थोडक्यात काम होत असेल तर तुम्ही इनलाईन सी एस एस वापरायचं आहे. जर आपल्याला वाटले की आता आपलं पेज मोठं होत चाललंय, त्यासाठी मग इंटरनल सी एस एस आली. आणि त्याच्यानंतर की हा आता 2, 3, 5 लाईनीचा कोड आहे म्हणून त्याच्यानंतर कोणतं येतील आपल्याला सी एस एस की एक्सटर्नल सी एस एस. प्रत्येकाचा सेमच आहे की जसं जसं गरज वाढत चालली तसं तसं माणसं डेव्हलप झाली, तसं तसं सी एस एसचे प्रकार वाढत गेले. तशा टाईपमध्ये आहे की तसंच आपल्याला बुस्ट्रॅप का म्हणालं की जसं याच्या थ्रू आपल्या रिस्पॉन्सिव्हपणा येत नव्हता, जसा जसा कोड वाढल त्यानंतर मग बुस्ट्रॅप फ्रेमवर्क आलं. का तर एकदाच आपल्याला फक्त नुसतं क्लास सिलेक्ट करायचा आहे, त्याला असं द्यायला लागत नाही की तुमचा कलर कोणता आहे, बॅकग्राऊंड कलर कोणता आहे. डायरेक्ट त्याचे लिहिलेले क्लास असतात इनलाईन, ते आपण फक्त क्लास वापरायचे. तर हे झालं तुमचं इंटरनल. नेक्स्ट आपण बघणार आहे की एक्सटर्नल सी एस एस कसं करायचं. एक्सटर्नल सी एस एस डॉट एच टी एम एल.
एक्सटर्नलचा आधी मी सिंटॅक्स सांगतो तुम्हाला कसं असतं. एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल CSS is required .css एक्सटेन्शन फाईल. आता एक्सटेन्शन फाईल म्हणजे जसं आपण HTMLचं पेज कसं ओळखतं की त्याचं जे एक्सटेन्शन आहे ते .html आहे, तसं CSSची फाईल कसं ओळखणार, त्याचं .css एक्सटेन्शन पाहिजे. त्याच्या लेफ्ट साईडचं नाव काय पण द्या, युजर डिफाइंड, म्हणजे युजर काय देईल तो डेव्हलपर. तसं फक्त त्याचं एक्सटेन्शन रिक्वायर्ड काय की .css आणि वी नीड इम्पोर्ट, आणि ती CSSची फाईल आपल्याला इम्पोर्ट करायला लागणार आहे. इम्पोर्ट कशात करायची आहे आपल्याला, हेड टॅग अँड इम्पोर्ट युजिंग लिंक टॅग. तुमचा जो लिंक टॅग आहे ना त्याला इम्पोर्ट करायचा आहे, आणि त्याला पण आपल्याला कशी इम्पोर्ट करायचे आहे की href इज इक्वल टू तुमचा पाथ. भविष्यात तुम्हाला वाटलं की CSSची फाईल मी होस्टिंग करणार कुठेतरी सर्व्हरवरती आणि सर्व्हरनं लिंक टाकणार, तशा टाईपमध्ये href असते. href स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट रेफरन्स. हायपर टेक्स्ट रेफरन्स म्हणजे काय, तुमचा जो CSSचा रेफरन्स आहे. रेफरन्स म्हणजे काय, एखाद्या फाईलचा आपण फक्त रेफरन्स दिलोय, ॲक्च्युअल फाईल त्याचा जो कोड आहे तो त्या फाईलमध्येच राहणार आहे. तशा टाईपमध्ये href की फक्त आपल्याला रेफरन्स द्यायचा आहे. आणि दुसरा असतो की त्याचा टॅग काय आपल्याला की rel इज इक्वल ते दिलं, हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल रिलेशन की त्याचं रिलेशन काय आहे की स्टाईल शीट, अशा टाईपमध्ये. आता आपण एक्सटर्नल CSS बनवली. आता या CSS मध्ये आपल्याला काहीतरी सेम आपण घेऊ h1 हॅलो CSS. आता h1 नंतर आपण कोणता टॅग घेऊ, प्री टॅग घेऊ, आणि त्या प्री टॅगमध्ये lorem 50 सेव फॉर्मॅट डॉक्युमेंट फॉर्मॅट सिलेक्शन. आय थिंक ते प्री टॅगला घेत नाही सिलेक्शन, का तर प्री टॅगला जेवढं आपण स्पेसिंग देणार आहे ना तुमच्या कोडमध्ये तेवढं स्पेसिंग पडणार आहे. आता बघा मी कुठं कुठं स्पेसिंग एंटर मारले ते सगळं तुमच्या प्री टॅगमध्ये पडणार आहे. सेव्ह केलं. आता आपण अजून CSS अप्लाय नाही केली आहे का तुमचं लोरेम, आणि जे पण आपण प्री टॅगमध्ये जेवढं आपण टेक्स्ट केलं आहे तो सेंटरला आहे, तशा टाईपमध्ये. आता आपल्याला काय CSSची स्टाईल शीट बनवायची आपल्याला, तर इथं मी काय टाकणार स्टाईल शीट .css, त्याचं जे एक्सटेन्शन आहे ते CSS आहे. आता मला ॲक्सेस कसा करायचा आहे, तुमचा जो h1 टॅग आहे h1 सेम जसं आपण स्टाईल शीटमध्ये देत होतो ना, इंटरनल CSS आपण वापरत होतो ना, सेम तसंच, फक्त आपण एक्सटर्नल CSS वापरणार आहे. h1 टॅगमध्ये त्याचा जो कलर असेल ब्लॅक नाही, रेड ठेवू, बॅकग्राऊंड कलर ॲक्वा ठेवू. आपला जो प्री टॅग आहे त्या प्री टॅगला कलर ठेवू, असं काहीतरी ठेवू, आणि त्याचा पण आपण बॅकग्राऊंड कलर आहे तो व्हायलेट ठेवू. सेव्ह केलं. झालं की अप्लाय कलर नाही झाला का, तर अजून आपण इम्पोर्ट केली नाही ती फाईल. इम्पोर्ट म्हणजे अजून अप्लायच केली नाही, तर अप्लायचं सिंटॅक्स काय लिंक टॅग लिंक. आता बघा याच्यावरती लिंक जसं तुम्ही टाईप केलं ना, आता हे सगळं एक्सटेन्शनचं हे आहेत की स्निपेट देतं येते की तुमचे ॲटम आहे, CSS आहे, फेविकॉन म्हणजे काय असते की तुमचा जो लोगो असतो ना, आता बघा हा नोड जे असतं वरती हा दिसतोय का, मी जिथं माऊस हवर केलाय ना, हा तुमचा फेविकॉन आयकॉन मानला जातो. की तुमचं एखादं पेज दिलं, आता हे बघा माझे सगळे पेजेस आहेत ना, याला मी फेविकॉन आयकॉन अप्लायच नाही केला, त्यामुळे ते तिथं दिसत नाही.
तर मी काय सांगत होतो की आपल्याला ज्यावेळेस CSS अप्लाय करायचे आहे तर हेडिंग टॅगमध्ये आपल्याला कोणता टॅग लागणार आहे, लिंक टॅग. म्हणजे ज्यावेळेस मी लिंक टाईप करतो ना तर बघा त्याचे जे CSS साठी ॲटम असतो, तुमचा CSS आहे, फेविकॉन आहे, IM इम्पोर्ट वगैरे, हे सगळं तुम्ही लिंक करू शकता. आणि प्रत्येकाचा यूज वेगळ्या वेगळ्यासाठी आपण त्यातलं CSS वापरणार आहे. तर डायरेक्ट त्यांना आपल्याला बघा त्याची बॉडी दिली. आता बॉडी टॅगमध्ये काय काय केलं, त्याची बॉडी म्हणजे काय, प्री डिफाईन्ड स्निपेट असतो की त्याची जे रिलेशन आहे ते स्टाईल शीट असतं आणि HRF आहे की स्टाईल डॉट CSS. आता इथं आपण काय केलं की स्टाईल डॉट CSS वापरलं नाही, तर इथं आपण काय करायचं, स्लॅश वापरायचं आणि त्याचा पाथ द्यायचा की स्टाईल शीट डॉट CSS. सेव्ह केलं आणि तुमचं पेज हे नसेल, हां हे आहे की तुमचं पेज झालं. त्याचा जो कलर आहे तो आपण रेड दिला आणि याचा बॅकग्राऊंड कलर आपण व्हायलेट दिलेला. हे तुमचं प्रकार आहे, ते तुम्हाला वापरायचे आहे कसं की आता बघा ते कोड किती आपल्याला दिसतोय, फक्त HTML ची बॉडी दिसते. CSSचं काय ते आपण CSSला जेवढा पण कोड आहे तो यात सगळा अप्लाय केला आहे. याच्यात मल्टिपल ज्यावेळेस कोड होणार आहे ना त्यावेळेस या दिसायला फायली भारी वाटतात. गिचमिट काला कुठं आहे का नाही, सगळं एकदम वेल इंडेंटेड आहे स्ट्रक्चर. तर आता नेक्स्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट का आहे की तुमचं जे आपण CSS अप्लाय करतो तर त्यावेळेस त्याचं जे प्रायोरिटी आपण म्हणतो ना, CSS प्रायोरिटी, तशा टाईपमध्ये की आपल्याला सपोज एक रिअल टाईम उदाहरण देतो, जरा काय बोलते त्याला, हेच आहे फालतू उदाहरण आहे, पण एक उदाहरण देतं की आपण एका ग्रुपमध्ये असतो. तर ग्रुपमध्ये आहे ना एक 4-5 मित्र जसे असतात ना, तर प्रत्येकाला 4-5 मित्र असतात समजा. तर त्या 4-5 मित्रात प्रत्येकजण आपापल्या घरी जेवाय बोलवते एका माणसाला. एका मित्र आहे, सपोज मी आहे, तर माझे 4-5 मित्र आहेत, पुण्यात आहेत, कराडमध्ये आहे, समजा कोल्हापूरमध्ये आहे. तर असे 3 मित्र, तर तिघांनी मला आहे ना त्यांच्या घरी जेवायला बोललेलं असतं. तर तिघांची प्रायोरिटी ठरल्या ना की आपण जसं रिअल लाईफमध्येच म्हणतो की बेस्ट फ्रेंड आहे, आपला चाइल्डहूड फ्रेंड आहे वगैरे, तशा टाईपमध्ये CSS मध्ये प्रायोरिटी असते की तुमचं ज्यावेळेस CSS तुम्ही अप्लाय करणार आहे तर अप्लाय कसं झालं पाहिजे. तर त्याचं प्रायोरिटी काय की तुमचं इनलाईन CSS पहिल्यांदा अप्लाय झालं पाहिजे. नेक्स्ट काय आहे की आणि इनलाईन सगळ्यात हायेस्ट असतो, हायेस्ट म्हणजे जसा बेस्ट फ्रेंड असतो ना तसा, की सगळं सोडून आपण त्यासाठी जातो हायेस्ट. नेक्स्ट आहे की तुमचा इंटरनल आणि ह्याला आपण मीडियम देऊ. आणि इथं येतो लास्टला तुमचा एक्सटर्नल. एक्सटर्नल का, तर लोवेस्ट प्रायोरिटी. आता आपण काय करू, प्रायोरिटीचं एक पेज बनवू. प्रायोरिटी .html. सेव्ह केला. त्यात आता मल्टिपल टॅग घेऊ. दिस इज H1 टॅग. इथं आपण H2 टाकू. दिस इज H2 टॅग. इथं पॅराग्राफ टॅग टाकू. लोरेम 5. इथं प्री टॅगमध्ये लोरेम 5 अशा टाईपमध्ये आपण टाईप केला. आता मला काय पाहिजे की ह्या पॅराग्राफ जो टेक्स्ट आहे त्याची जी इनलाईन प्रॉपर्टी आहे, इनलाईन त्याचा कलर ॲक्वा ठेवू. नेक्स्ट काय करू आपण CSS मध्ये स्टाईल टॅगमध्ये तुमचा जो H2 टॅग आहे, तुमचा जो H2 टॅग आहे ना त्याला आपण देऊ बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू देऊ. तर यातच अजून काय करू आपण, जो H1 टॅग आहे तो H1 टॅगमध्ये त्याचा जो कलर आहे तो आपण पिंक ठेवू
आणि हा पण H1 टॅग आहे ना, या टॅगला कलर ॲक्वा ठेवू. तर आता प्रायोरिटी बघा, की हा जो H1 टॅगमध्ये जो आपण स्टाईलमध्ये कलर दिला आहे ना, तो ॲप्लाय होणार. आणि हा जो H1 आहे हा ॲप्लाय होणार नाही. का? तर जसं मी सांगितलं, प्रायोरिटी कशी ठरते, टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटममध्ये पण काय आहे की इनलाईन तुमचं हायेस्ट प्रायोरिटी राहते. किती पण तुम्ही काही जरी केलं तर इनलाईन स्टाईलच ॲप्लाय होते टॅगला. गो लाईव्ह केलं तर आला का तुमचा जो H1 टॅग आहे त्याला आपण इथं पिंक दिला आणि इथं आपण इनलाईनला काय दिलं, ॲक्वा दिला. तर आला का त्याचा ॲक्वा कलर. इथं आता मी काय करतो, हा कलर काढतो. आला का तो इंटरनल CSS वाला H1. तसंच आता मी इथं काय करतो, यात अजून एक हे आहे की तुमचा लिंक टॅग रिलेशन स्टाईलशीट.css. आता त्याचा कलर तुमच्या स्टाईलशीट.css मधला जो कलर आहे ना बॅकग्राऊंड, तो ग्रे करतो. आता बघा त्यानं बॅकग्राऊंड कलर जो आहे H1 टॅगचा एकाच टॅगवरती बघा की त्याने ग्रे केला. आता मी अजून एक यात हे करतो, H1 टॅग बॅगचा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक नको, पर्पल ठेवू. सेव्ह केलं. आता बघा ॲप्लाय कसं झालं, जसं मी सांगितलं की H1 टॅगमध्ये आहे ना, हा तुमचा H1 टॅगचा जो इनलाईन CSS हा तुमचा झाला इंटरनल आणि हा झाला तुमचा एक्सटर्नल. आता जर का मी ही जी एक्सटर्नलची फाईल खाली घेतली, सेव्ह केलं, तर बघा त्याचा कलर कोणता झाला, तर एक्सटर्नल CSS ॲप्लाय झाला. का एक्सटर्नल का झालं, when applying colors स्टाईल शीट्स, तुमचं इंटरनल अँड एक्सटर्नल डिसाइड्स where to declare and that declaration sets its priority. म्हणजे काय झालं की तुमचा जो इंटरनल CSS आहे आणि एक्सटर्नल CSS यात पण एक काय बोलते कॉम्पिटिशन असतं. कॉम्पिटिशन म्हणजे काय की ज्याचा पहिला मला कॉल आला आहे त्याच्यापाशी मी जाणार नाही. म्हणजे आता स्टाईल शीट जी आहे, मी जसं बोललो पहिल्यांदा काय बोललो की तुमचं इंटरनल येतं पहिल्यांदा, नंतर येतं पहिल्यांदा येतं इनलाईन, परत येतं तुमचं इंटरनल आणि नंतर एक्सटर्नल येतं. त्याच्यात पण प्रायोरिटी कशी ठरते की तुम्ही जी इम्पोर्ट केलेली जी फाईल आहे ती कधी अप्लाय होणार. आता जर का यात मी राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट केलं आणि याची जी CSS ची प्रॉपर्टी आहे तर CSS ची प्रॉपर्टी बघा, पहिल्यांदा त्यानं जो H1 टॅग आहे ना, H1 टॅग तुमचा रेड कलर ॲप्लाय केला, त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे ना ॲप्लाय केलाय, पण त्यानं तो ओव्हरराईड केलाय. ओव्हरराईड का म्हण केला की इथं जो त्याचा प्रायोरिटी जसे म्हणतो ना आपण की ओव्हररायडिंगची पण एक फॅसिलिटी असते की पहिलं तुम्ही कशाला अप्लाय करताय, त्याचा पहिला जो कलर आहे तो बॅकग्राऊंड पिंक वगैरे जो कलर आहे तो त्याला अप्लाय झाला, पण नंतर काय झालं की लगेच तुम्ही एक्सटर्नल CSS अप्लाय केली. एक्सटर्नल CSSनं काय झालं की हा कलर जसा अप्लाय होते तसं लगेच त्यांना एक्सटर्नलचे CSSचा कलर आणला आणि त्याच्यावर अप्लाय केला. तो झाला तुमचा ओव्हरराईड. याच्यावरती बघा असं डॅश आला का तुमचा रेडमध्ये आणि पिंकमध्ये, तशा टाईपमध्ये तो ओव्हरराईड झालेला आहे. ओके, तर इथपर्यंत जर कळलं असेल ते तुमचा पॅराग्राफ असेल 50 लाईनीचा, पॅराग्राफ लोअर एम 50, राईट क्लिक फॉर्मॅट डॉक्युमेंट.
आता इथं मी काय वापरतो, स्टाईल आणि याची जी फॉन्ट साईज आहे. आता यात बघा भरपूर ऑप्शन आहेत की डिस्प्ले फॉन्ट आहे, व्हेरियंट आहे, त्याचं वेट आहे, स्टाईल आहे. हे सगळं तुम्हाला ट्राय करत जायचं आहे की प्रत्येक टॅगचा काय टॅग आहे. जसं की जर सगळं टॅग वापरत बसलं ना, तर त्याचा आपला जो अँग्युलरची बॅच आहे त्याच्या जागी UI UX डेव्हलपर अशी आपली बॅच करावी लागेल. ते तुम्हाला घरी ट्राय करायचे आहे. UI UX डेव्हलपर म्हणजे जे पण तुमचं चांगलं जे पेज दिसतं ना अट्रॅक्टिव्ह, त्याला UI UX म्हणते. ते युजर इंटरफेस, युजर ग्राफिक्स. फॉन्ट साईज, फॉन्ट साईज आपल्याला कशाला पाहिजे, पिक्सेलमध्ये पाहिजे. 100 पिक्सेल. सेव्ह केलं. आता हे पेज लोड करावं लागेल. ओके, तर झालं का त्याचं जे रिसेट करतो इथं, तुमचं जे फॉन्ट साईज आहे ना ते 100 पिक्सेल झालं. पॅराग्राफ तुम्ही असं कधी बघितलं की एवढा मोठा आहे, तर कशामुळे झालं ते सगळं त्या फॉन्ट साईजमुळे झालं. आता हो कशाला टक्कर देतोय, तुमच्या H1 टॅग जो आहे त्याच्या एवढं फॉन्ट झालं. आता तुमचा H1 पण बारका पडला, पण त्या पॅराग्राफचं टॅग बघा किती साईज झाली. ओके, आणि अजून असतं यात बोल्ड वगैरे पण आपण करू शकतो. झाला का तुमचा बोल्ड. बोल्ड म्हणजे काय, आपण काय केलं, फॉन्ट फॅमिली. फॉन्ट फॅमिली म्हणजे काय असतं की आपण एक वर्ड फाईल नाही, एक्सेलमध्ये वर्ड फाईल लावतो. ब्लँक डॉक्युमेंट. इथं मी काहीतरी टेक्स्ट टाकलं की हॅलो वर्ल्ड. आता ह्याचं जे आहे ना, मला Ctrl A केलं सिलेक्शन. हे कॅलिब्री फॉन्ट असतात ना, हे सगळं कसं बघा, त्याचं बोल्ड असेल, एरियल असेल, कॅलिब्री, तुमचं अल्जेरियन असेल, ती प्रॉपर्टी कशात आली तुमची HTML मध्ये जर अप्लाय करायची झाली ना, तर फॉन्ट फॅमिलीमध्ये ती अप्लाय करायची असते. तुमचं इम्पॅक्ट असेल, एरियल, नॅरो बोल्ड, ही त्याची सॅन्स सेरिफ आहे ना, ही फेमस प्रॉपर्टी आहे. तर या फेमस प्रॉपर्टीमुळे त्याचं जे टेक्स्ट आहे ते त्याचं बोल्ड झालं. झालं का तुमचा तो लोरम इप्समचा जो पॅराग्राफ आहे त्याची आपण जी साईज आहे ती आपण 100 पिक्सल ठेवली, आणि त्याची जी फॉन्टची जी स्टाईल शीट आहे, आपण फॉन्टचं जे स्टाईल आहे ते आपण कोणतं केलं, सॅन्स सेरिफ म्हणून केलं, आणि त्यात पण बोल्ड केलं. ओके, इथपर्यंत कळालं असेल सिलेक्टर. तर सिलेक्टर म्हणजे काय की तुमचं पहिलं बेसिक सिंटॅक्स ऐकून घ्या. सिलेक्टर म्हणजे काय, व्हॉट इज सिलेक्टर. तर सिलेक्टर इज सिलेक्टिंग एलिमेंट्स, HTML elements using their property, व्हॅल्यू असेल त्याचा ID असेल किंवा त्याचा क्लास असेल, अँड सो ऑन, अजून भरपूर टाईप्स आहेत. तर तो झाला सिलेक्टर. म्हणजे काय, आपल्या घरच्यांनी काहीतरी आपल्याला युनिक नाव दिलेलं असतं की या नावाने हाक मारल्यानंतर, जसं माझं नाव ओंकार आहे, तर ओंकार नाव हाक मारल्यानंतर मला कळणार आहे की मला हाक मारल्या घरच्यांनी. तशा टाईपमध्ये तो सिलेक्टर झाला. आता त्याच्यात पण भरपूर जसं जसं पुढे येतात की ओंकार फक्त आमच्या गावात एक आहे, पण अख्ख्या मसूरमध्ये जर हे केलं तर भरपूर नावाचे ओंकार आहेत. त्याच्यात नंतर कराडमध्ये बघितलं तर भरपूर आहेत, सातारा परत भरपूर आहे, महाराष्ट्रात भरपूर आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर आय डोंट नो. तर महाराष्ट्रात भरपूर माझ्या नावाचे आहेत. तसं त्याला प्रत्येक, मला जर ॲक्सेस करायचं असेल, म्हणजे माझ्या नावाला हाक मारायची असेल, तर त्यांना एक सिलेक्टर लागणार आहे. सिलेक्टर म्हणजे काय, तुमचं नाव आहे, एका नावानं आपण ॲक्सेस करणार आहे. आणि त्याला मल्टिपल टाईप्स असतात की तुमचा जो HTML सिलेक्टर म्हणजे काय, बेसिक नाव झाला. त्याच्यात नंतर ID म्हणजे युनिक आहे. तुमचा पहिला टाईप येतो इलेमेंट सिलेक्टर. सिलेक्टर इज HTML नेम्स सिलेक्टर्स. नेक्स्ट आता हा आपण टाईप बघितलाय HTML एलिमेंट सिलेक्टरचा. तुमचा ID सिलेक्टर. आता ID सिलेक्टर बद्दल आहे ना,
2-3 वाक्य आहेत. आय डी सिलेक्टर इज युनिक. युनिक म्हणजे काय की तो त्याच्यासारखा तोच असतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण युनिक आहे, तशा टाईपमध्ये की त्याच्यासारखा तोच असतो. वागायला भरपूर वेगवेगळं असू शकतात, पण आय डी सिलेक्टर हा युनिकच असतो. डिक्लेरेशन त्याचं काय असणार आहे, तुमचा टॅग नेम आणि त्याच्या आतमध्ये तुमचा आय डी नावाचा शब्द इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू. आपण त्याला काय नाव देणार, आय डी देणार आहे. आणि इथं असेल तुमचा क्लोजिंग टॅग. क्लोजिंग टॅग. नेक्स्ट काय आहे की आपण याला आता आय डी नाव तर दिलं, आता ॲक्सेस कुठं करायचा. वी कॅन ॲक्सेस इन इंटरनल CSS or external CSS, and most important, we access using हॅश. हॅश म्हणजे काय असते की तुमचं आय डी ज्यावेळेस आपण देतो ना, तर त्याला कसं कळणार की तो आय डी सिलेक्टर आहे. तशा टाईपमध्ये तो आय डी सिलेक्टर कधी ओळखतो की त्याला हॅश प्रॉपर्टी द्यायला लागते. हॅश आणि तुमची जी व्हॅल्यूचं नाव असेल ना सेम, आणि सेम त्याचा बेसिक सिंटॅक्स इथं असेल तुमची प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू आणि सेमिकोलॉन जे पण काय देणार ते. हा तुमचा झाला आय डी सिलेक्टर. आता यातच बनवतो तुमचा आय डी सिलेक्टर .html. तर मी एक्सटर्नल CSS अजिबात वापरणार नाही, कारण की मल्टिपल फाईल्स बनणार आहे. पण तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही एक्सटर्नल फाईल्स वापरा, इंटरनल फाईल्स वापरा, सगळ्या फाईल्स वापरा. प्रॅक्टिस केल्याशिवाय काय होणार नाही. आता आपल्याला आय डी सिलेक्टर वापरायचे आहे. तर H1:3 घेतली मी. यात टाकतो हॅलो, यात टाकतो वर्ल्ड WORLD, आणि इथं टाकतो संडे मंडे, असं काहीतरी आपण रॅन्डम टेक्स्ट घेतलं. आता मला या सगळ्यांना ॲक्सेस करायचं आहे. इथं तुमच्या येणार आहे स्टाईल प्रॉपर्टी, आणि त्या स्टाईल प्रॉपर्टीमध्ये आता H1 भरपूर आहेत. तर मी H1 मध्ये कसं ॲक्सेस करणार, या सगळ्यांना H1 मध्ये जर मी प्रॉपर्टी दिली की याचा मी कलर दिला, तर तो कलर ॲक्वा दिला. आता तो कलर काय झाला, प्रत्येक H1 ला अप्लाय झाला ना. मग त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आली, त्यांनी काढलं की आपल्याला ॲक्सेस करायचे ना प्रत्येक एलिमेंट, तर आपण आय डी सिलेक्टर आणू. ज्यांनी स्टाईल शीट बनवलं त्यांनी परत आय डी सिलेक्टर आणला. तर आय डी सिलेक्टर काय करणार तुमचा इथं आय डी. आता याला आय डी काय देऊ आपण, फर्स्ट देऊ. फर्स्ट असं काहीतरी नाव दिलं. त्याला मला ॲक्सेस करायचं आहे. तर याला मी ॲक्सेस कसा करणार, तुमचा हॅश सिम्बॉल आणि फर्स्ट, याच्यात मी टाकतो त्याचा जो कलर आहे तो ब्ल्यू व्हायलेट. सेव्ह केलं, आला का जो. आता हा पण कलर आहे ना, त्याचं जे कलर आहे पहिल्यांदा त्याला ॲक्वा गेला H1 ला, पण जसं टॉप टू बॉटम जसं लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालं ना, तर इथं आल्यानंतर त्याला कळालं की याला आपण तर आय डी सिलेक्टर आहे, आपलं नाव वेगळं आहे, आपल्याला काहीतरी हे जो कलर दिलेला आहे तो आपल्याला अप्लाय झाला पाहिजे. तशा टाईपमध्ये तो ब्ल्यू व्हायलेट कलर त्याला अप्लाय झाला. आता मला ह्या मंडेला पण वेगळा कलर पाहिजे, तर मी काय टाकणार इथं तुमचा आय डी, आणि इथं टाकणार आहे लास्ट. सेव्ह केलं. इथं तुमचा आय डी सिलेक्टर लास्ट, त्याची प्रॉपर्टी कलर आणि ब्राऊन टाकू, ब्राऊन करून सेव्ह केलं. झाला तुमचा जो मंडेचा कलर वेगळा, वर्डचा कलर वेगळा आणि हॅलोचा. आता याच्यावरती जर आपण इन्स्पेक्ट केलं राईट क्लिक करून, आणि तुमचा जो टॅग्स आहेत आपण पहिलाच टॅग घेऊ. तर त्याची जी पहिली प्रॉपर्टी आहे ना, तर बघा त्याचा जो H1 कलर आहे ना तो ओव्हरराईड झाला आहे. ओव्हरराईड जिथं आपण गुणिले डॅश आला ना त्याच्यावरती जी डिलेटचं तुम्ही डिलेट टॅग वापरला असाल ना HTML मध्ये, तर तो डिलेट टॅग काय करतो की त्याच्यावरती एक आडवी रेष आणतं. तसा तो आडवी रेष म्हणजे काय, ती प्रॉपर्टी अप्लाय झाली, पण अप्लाय होऊन ती काय झाली, या प्रॉपर्टीनं त्याला ओव्हरराईड केलं. तशा टाईपमध्ये ओव्हरराईड म्हणजे
जो लेटेस्ट आहे ना तोच वर्किंगमध्ये दिसणार. तशा टाईपमध्ये ते ओव्हरराईड झालं. हा झाला तुमचा आय डी सिलेक्टर. असं नाही की आपण, आणि आता यात अजून एक आहे H1. इथं टाकू आपण लास्ट सिम्बॉल आणि याला आय डी देऊ. तुमचा जो फर्स्ट आहे ना तो, आणि H1 देऊ आपण आय डी. तर सेकंड असं काहीतरी नाव देऊ. सेव्ह. तर आता बघा त्यानं ॲप्लाय केलं. लास्टला पण आहे ना तुमच्या, हा जो कलर आहे ना फर्स्टचा, त्याला पण ॲप्लाय केलं. पण त्याचं काय झालं की एक बॅड हॅबिट्स म्हणतो ना की घाण सवय, डेव्हलपर असलेल्याचं काहीतरी वाटलं पाहिजे तशा टाईपमध्ये, की आय डी सिलेक्टर कशासाठी आला आहे की युनिक नेम आहे ना. तुम्हाला जर मल्टिपल जर ह्या H1ला आणि या H1ला जर ॲक्सेस करायचा असेल तर तुम्ही त्याचा क्लास लिहा. त्यासाठी तुमचा क्लास येतो, क्लास टॅग. क्लास टॅग काय म्हणाला तुमचा, तुमचा आय डी सिलेक्टर, तुमचा क्लास टॅग, क्लास सिलेक्टर. आता क्लास सिलेक्टरबद्दल काय काय आहेत त्याच्यावर ज्या डेफिनेशन्स आहेत. क्लास ॲक्सेस क्लास एलिमेंट selects element with a specific name. सेम तसंच आहे, जसं आय डी सिलेक्टर आपण वापरतो ना तसंच त्याचं डिक्लेरेशन आहे. तुमचा टॅग नेम आहे असे कॉपी करतो. इथं आय डीच्या जागी फक्त काय येणार आहे तुमचा क्लास, आणि सेम असं असणार आहे. इथं हॅश नाही येणार आहे आणि इथं डॉट येणार आहे. वी कॅन ॲक्सेस इन द इंटरनल CSS और एक्सटर्नल CSS अँड मोस्ट ऑफ ऑल वी कॅन ॲक्सेस युझिंग डॉट व्हॅल्यू. आय डी सेट इज अ युनिक क्लास सिलेक्टर. क्लास तुमचा क्लास सिलेक्टर आहे ना यूज्ड फॉर बंच ऑफ कलेक्शन. बंच ऑफ कलेक्शन म्हणजे काय असतं की आता हे आय डी सिलेक्टर जाऊ द्या. आता मला क्लास सिलेक्टर .html ची फाईल बनवली. त्याच्या आतमध्ये इथं टाकलं मी H1 मध्ये क्लास सिलेक्टर. याच्या आतमध्ये आपण काय टाकलं, पॅराग्राफ टॅगमध्ये लोरेम 6 लोरेम 6. नेक्स्ट टाकलं तुमच्या प्री टॅगमध्ये लोरेम 6. इथं परत टाकतो मी तुमचा H7 टॅग, H6 टॅग, सॉरी H7 नाही, लोरेम 6. अशा टाईपमध्ये आपण 3 लाईनी घेतल्या. परत आणि टाकू इथं कोणता टॅग वापरू, स्पॅन टॅग वापरू. स्पॅन लोरेम 6. असं आपण 5 लाईनीच काहीतरी आपण ॲक्सेस केला, राईट. आता मला काय पाहिजे, ह्यांचा जो कलर टेक्स्ट आहे ना, याची बॅकग्राऊंड प्रॉपर्टी आहे ना सगळ्यांची, या सगळ्यांची प्रॉपर्टी मला एकच पाहिजे. आता हे H1चं जाऊ द्या, मला हे पी टॅग असेल, प्री टॅग असेल, H6 असेल या स्पॅन टॅग. तर मी काय करणार, प्रत्येकाला आहे ना प्रत्येकाला क्लास टॅग वापरणार. आणि क्लास टॅगमध्ये मी काय देणार, युनिक ना मल्टिपल दिवस काहीतरी नाव, मल्टिपल. इथं वापरला मी तुमचा क्लासमध्ये मल्टिपल. या H6ला पण काय वापरला मी, क्लास मल्टिपल.
इथं सेम क्लास मल्टिपल सेव्ह केलं. आता मला ॲक्सेस करायचं आहे. तर ॲक्सेस कसं करायचं आहे? युझिंग डॉट. स्टाईल टॅगमध्ये तुमचा डॉट कोणता सिलेक्टर आहे? मल्टिपल आणि त्याची बॉडी. आता या मल्टिपलला मला बॅकग्राऊंड जो कलर आहे तो ॲक्वा पाहिजे. सेव्ह केला. हां, सेव्ह केल्यानंतर आला का त्याचा बॅकग्राऊंड जो कलर आहे तो सगळ्यांचा चेंज झाला. इथं मला वाटलं त्याची जी फॉन्ट साईज आहे ती 50 पिक्सेल ठेवू. 50 पिक्सेल सेव्ह केली तर सगळ्यांची साईज बघा वाढली 50 पिक्सेल ॲट अ टाईम. हा तुमचा क्लास सिलेक्टर काम करतो की मल्टिपल ज्यावेळेस एलिमेंट्स असतात ना त्या प्रत्येकाची जी साईज असेल सगळ्यांचं हे असेल. आता तुम्ही नोड.js वेबसाईट बघितली तर इथं बघा सगळ्यांनी आता हे हॅश असेल, हे काहीतरी वेगळं आहे. तुम्ही हे काहीतरी वेगळं असेल, हे तुमचं टेक्स्ट वेगळं आहे. परत याच्यातलं जे टेक्स्ट आहे ते वेगळं आहे. या प्रत्येकाची जी साईज आहे ना एक लिहून ठेवलेली असते की या साईजचं तुम्ही जे वापरणार त्या साईजचं तुम्हाला 10 पिक्सेल 15 पिक्सेल हे सगळं लिहून ठेवलेलं असतं. तशा टाईपमध्ये तुम्ही लिहून ठेवायचं की जिथं जिथं तुम्ही हा क्लास वापरणार. तुम्ही आता इथं वापरलं की डॉट काय वापरूया आपण याला आता युनिक असं काहीतरी नाव देऊ. युनिक आणि याची जी फॉन्ट फॅमिली आहे ती आपण सॅन्स सेरिफ करू किंवा नाही ते आपण बोल्ड सॅन्स सेरिफ. सेव्ह केलं. आता आपण अजून कोणाला ॲप्लाय नाही केली. अरे तुमचं हे HTMLचं पेज. आता बघा जर मला मल्टिपल क्लास वापरायचे असतील ना मल्टिपल क्लास we can use using space and then class name. आता याचा अर्थ काय की इथं मी मल्टिपल नावाचा सिम्बॉल केला. तर नेक्स्ट काय केलं युनिक नावाचा मी ॲप्लाय केलं. सेव्ह केलं. आला का तुमचा कोणता हा जो पॅराग्राफ टॅग आहे त्याला मी युनिक नावाचं काहीतरी फॉन्ट फॅमिली दिली. आता मला हा युनिक क्लास आहे ना ह्या स्पॅन टॅगला पण पाहिजे. तर मी काय करणार तुमचं जे क्लास डिक्लेरेशन आहे ना हे मल्टिपल त्याच्यात तिथं स्पेस द्यायचा आणि अजून कोणता क्लास अप्लाय करायचा युनिक नावाचा. सेव्ह केलं. झाला का तुमचा स्पॅन टॅग. असंच मल्टी कंपनीमध्ये कसं वर्किंग चालतं की एकदा डिक्लेरेशन करायचं की तुमचे जे पॅराग्राफ टॅग असेल त्याचं जे फॉन्ट साईज असेल त्यानंतर अजून काय काय असेल हे सगळे क्लास लिहिलेले असतात. बुटस्ट्रॅप पण असं काही वेगळं नाही. हे सगळे त्यांचे क्लास लिहून ठेवलेले असतात. आपल्याला फक्त त्यांची जी CDN असते ना ती CDN फक्त इम्पोर्ट करायची. म्हणजे त्यांची जी लिंक असते ती इम्पोर्ट करायची आणि असे जे क्लास असतात ना मल्टिपल युनिक तशा टाईपमध्ये आपल्याला फक्त क्लास ॲप्लाय करायचे असतात. कोणत्या टॅगला कोणता क्लास ॲप्लाय करायचा आहे. झालं तुमचं बुटस्ट्रॅप पण तुम्ही मास्टर झाला. अशा टाईपमध्ये बुटस्ट्रॅप एवढा असा अवघड नाही. फक्त ते क्लास आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याचं जे वर्किंग असतं ना ते फक्त माहीत पाहिजे. आता नेक्स्ट तुमचं काय आहे की ग्रुपिंग सिलेक्टर. आता ग्रुपिंग सिलेक्टर म्हणजे काय कलेक्शन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे काय तुमचे जे HTMLचे एलिमेंट्स असतात ते आहे असं मी आहे ना हे टेक्स्ट आहे असं कॉपी करणार आहे आणि इथं नवीन फाईल देणार आहे ग्रुपिंग सिलेक्टर .html. ह्या दोन फाईली क्लोज केल्या. त्याच्यानंतर आता ह्या पेस्ट केल्या. आता ग्रुपिंग सिलेक्टर काय असतं तुमचा स्टाईल टॅग आणि त्या स्टाईलमध्ये आहे ना सिलेक्ट एलिमेंट्स सिलेक्ट मल्टिपल एलिमेंट्स using COMM कॉमा सेपरेटेड. आता इथं
बेसिक सिंटॅक्स सांगतो कसा असतो त्याचा. इथं मला वाटलं H1 टॅग असेल, H2 टॅग असेल, कॉमा आता H3 टॅग असेल. हा झाला तुमचा ग्रुपिंग सिलेक्टर. आणि याच्या आतमध्ये व्हॅलिडेंट प्रॉपर्टी सेम जसं वर्किंग करतं तसं. की आता यात कोणता टॅग आहे? H1 टॅग आहे. तर H1 टॅग कॉमा तुमचा स्पॅन टॅग कॉमा बरं तुमचा H6 टॅग असेल. आणि ह्या तिघांना मला काय करायचं आहे, त्याचा जो कलर प्रॉपर्टी आहे ती कलर प्रॉपर्टी कोणती घेऊ? RGB घेऊ कोणती तरी. RGB म्हणजे काय असतं? रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. रेड आणि ग्रीन आणि ब्ल्यू यांचं कॉम्बिनेशन त्याला म्हणतात RGB. आणि RGBA म्हणजे काय असतं? एच रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि असं काय ते एच आठवत नाही मला. ओके, झालं का तुमचं ग्रुपिंग सिलेक्टर? आता याचं मी फॉन्ट साईज पण वाढवतो. फॉन्ट साईज 50 पिक्सेल म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, तर तुमचा जो H1 सिलेक्टर आहे, तुमचा स्पॅन टॅग आहे आणि तुमचा H6 आहे ना, त्या सगळ्यांचं जे टेक्स्टचे फॉन्ट आणि कलर आहे ना तो मी वेगळा ठेवला आहे. अशा टाईपमध्ये तुमचा ग्रुपिंग सिलेक्टर चालतो की मल्टिपल सिलेक्टर घ्यायचे आणि त्यासनी जे ॲप्लाय करायचं आहे ते सगळं याच्यात टाकायचं. अल्फा अल्फा A फॉर अल्फा, RGBA रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि अल्फा. अशा टाईपमध्ये तुमचा ग्रुपिंग सिलेक्टर चालतो. त्याच्यातला नेक्स्ट पार्ट कोणता आहे की नेस्टेड डिसेंडेड पण म्हणू शकतो. डिसेंडेड म्हणजे उतरता क्रम. डिसेंडंट सिलेक्टर .html. आता डिसेंडर सिलेक्टर म्हणजे काय? पॅरेंट चाइल्ड असतं रिलेशन. रिलेशन लाईक पॅरेंट चाइल्ड. जसं मी सुरुवातीला लेक्चर सांगितलं की भरपूर आपल्याला पॅरेंट चाइल्ड रिलेशन बघायचे आहेत. तशी फक्त सुरुवात आहे की त्याचा सिंटॅक्स काय असणार आहे? पॅरेंट SYNTAX. सिंटॅक्स काय आहे की तुमचा पॅरेंट एलिमेंट, तुमचा चाइल्ड एलिमेंट आणि तुझी बॉडी असं करू आणि तुमचा कोड. आता या बॉडीमध्ये मी काय करतो, एक डिव घेतो आणि त्या डिवमध्ये आहे ना पॅराग्राफ टाकतो. अजून एक डिव घेतो आणि त्याच्यात प्री टॅग वापरतो. यात मी टाकतो लोरेम 6 आणि या पॅराग्राफ टॅगला काय टाकतो? लोरेम 6. सेव्ह केलं आणि आता मला यांना ॲक्सेस करायचे. मला काय मी काय सांगत होतो की नेस्टेड डिसेंडंट सिलेक्टर. नेस्टेड डिसेंडंट सिलेक्टर काय असतं की पॅरेंट चाइल्ड रिलेशन असतं. पॅरेंट चाइल्ड म्हणजे काय? कोणत्या पॅरेंटमधला आपल्याला कोणता चाइल्ड ॲक्सेस करायचा आहे. जसं की मला डिवमधला त्याच्या आतमधला एखादा पॅराग्राफ टॅग पाहिजे, तशा टाईपमध्ये हा जो तुमचा डिव आहे त्याच्या आतमध्ये इथं मला आता हेडर आहे आणि हेडरमध्ये पण आहे. इथं शेवटला आपल्याला फुटर असतो ना, फुटर, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला परत पॅराग्राफ टॅग असेल लोरेम 7 असं काहीतरी आपण सेव्ह केलं, गो लाईव्ह केलं. आता बघा आपल्याकडे 3 पॅराग्राफ आहेत. एक प्री टॅगमध्ये आणि 2 पॅराग्राफ आहेत. तर मला काय पाहिजे की एक तर माझ्याकडे प्रकार कोणता आहे की याला ID सिलेक्टर करून मला वापरू शकतो मी ID सिलेक्टर. पण मला विदाऊट ID सिलेक्टर मला फक्त एलिमेंट सिलेक्टर वापरून या पॅराग्राफ टॅगला ॲक्सेस करायचे आहे. तर मी कसं करणार? आणि फक्त हाच फुटरमधला जो पॅराग्राफ आहे
त्याच्या आतमधलाच मला फक्त पॅराग्राफ टॅग पाहिजे. तर स्टाईल त्याच्या आतमध्ये तुमचा फुटर आणि त्याच्या आतमधला पॅराग्राफ टॅग असा. बघूया आधी कलर असा द्यायला लागतोय का असा सिम्बॉल द्यायला लागतोय बघूया. कलर ॲक्वा बरोबर आहे की विदाऊट पॅराग्राफ विदाऊट असा जरी सिम्बॉल दिला तर त्याचं वर्किंग जे आहे ना ते सेमच आहे का त्याचं वर्किंग सेम. फक्त हा बेसिक सिंटॅक्स आहे की जर फुटर आपण सिंटॅक्स दिला त्याच्या आतमधला पॅराग्राफ तर तो फुटरमधला पॅराग्राफच त्यानं ॲक्सेस केला. जर मी हे काढलं तर तो झाला सगळ्या पॅराग्राफ्सनी तो कलर त्याचा बदलला. असं ते युनिक सिलेक्टर आहेत प्रत्येकाचा यूज वेगळा आहे. अशा टाईपमध्ये तुमचा नेस्टेड डिसेंडेड सिलेक्टर्समध्ये येतं ते चाइल्ड सिलेक्टर. आता चाइल्ड सिलेक्टर कसा वापरायचा आहे युजिंग दिस सिम्बॉल. आता सेम तसंच आहे पॅरेंट चाइल्ड CHILD आणि त्याच्या आतमध्ये ग्रँड चाइल्ड असा तो नेस्टेड चाइल्ड झाला. जसं मी सांगितलेलं की नेस्टेड डिसेंडेड सिलेक्टर चाइल्ड CHI.HTML. आता मी काय करतो एक हेडर घेतो त्याच्या आतमध्ये नॅवबार असेल त्या नॅवबारमध्ये A x4 असेल. आता याचं नाव होम असेल राईट. आणि याचं असेल काहीतरी अबाउट. याचा असेल कॉन्टॅक्ट आणि हे असेल आपला सर्च. अशा टाईपमध्ये असेल नॅवबार राईट. आता मला काय पाहिजे की हा जो अँकर टॅग आहे तो मला ॲक्सेस करायचा आहे. आणि हा अँकर टॅगमध्ये पण आहे ना हा टाकू डिवमध्ये. हा टाकू तुमचा पॅराग्राफ टॅगमध्ये. असं मी काही दिलं या फक्त प्रॅक्टिससाठी. हा टाकू तुमचा डिव झाला पॅराग्राफ झाला प्री टॅगमध्ये. आणि हा जो अँकर टॅग आहे तो टाकू आपण H6 मध्ये. असं तुमचं काहीतरी सगळं ॲप्लाय केलं. आता मला जो कॉन्टॅक्ट आहे ना हा कॉन्टॅक्ट कोणतावाला हा अँकर टॅग हा मला ॲक्सेस करायचा आहे. कॉन्टॅक्टवाला पेज मला त्याचं ब्ल्यू कलरचे आहे. तर मी काय टाकणार स्टाईल शीटमध्ये तुमचा हेडर त्याच्या आतमध्ये कोणता आहे प्री टॅग आहे. प्री टॅग आणि त्याच्या आतमधला जो अँकर टॅग आहे ना त्याला तू ॲप्लाय कर. काय ॲप्लाय कर तुझा जो कलर आहे तो ब्ल्यू व्हायलेट कर. ब्ल्यू व्हायलेट बरोबर आहे ना. प्री टॅग त्याच्या आतमध्ये अँकर टॅग ओके. तर तो चाइल्ड घेत नाही का काय घ्यायला तर पाहिजे. आता घेतलं त्याने तर ओके. तर ते चाइल्ड सिलेक्टर जो आहे ना तो घेत नाही. असा ग्रँड चाइल्डवाला घेत नाही
फक्त चाइल्डपर्यंतच घेतो तो. तर ग्रँड चाइल्ड आहे ना तुमचा हा ग्रँड चाइल्ड, तुमचा जो नेस्टेड डिसेंडर सिलेक्टर आहे ना तिनं तुम्ही ग्रँड चाइल्ड त्याच्या आतमध्ये पण तुम्ही ॲक्सेस करू शकता, पण तुमचा जो चाइल्ड सिलेक्टर आहे ना फक्त चाइल्डमध्येच अप्लाय करू शकता. अशा टाईपमध्ये तो सिम्बॉल आहे.